नमस्कार मंडळी, कशा असेल. तर बघा आमची चालली देवपूजा आणि आज आहे श्रावणी सोमवार मधला आज पहिला सोमवार. तर आमचा उपवास आहे. फरशी वगैरे सगळी साफसफाई करून आम्ही आमची साईड पुसताय देव. दरवाजे वरल्याशिवाय उजेड येत नाही. यांची चालली देवपूजा. इथं लागेल साईबाबांची गाणी. आणि आमचं काल आम्ही गेलो होतो बाळू मामाला. तर काल आमचं पार्सल आलं होतं. हे बघा, आम्ही साईबाबांची स्टिकर मागवली. आणि हे बघा कचरा स्टिकरचा कसा केला. आणि इकडं आमची साईबाबा आणि स्वामी. तर बघा आमच्या किचनच्या खिडकीमधून पण मंदिर दिसते महादेवाचं, जिथं लोक येतात. हे बघा, हे शिखर आहे मंदिराचं. तर आम्ही आता इकडेच जाणार आहे. गर्दी अशी खिडकीतून मला जाणवती की गर्दी आहे. तर बघा मी ठेवलाय चहा पिऊन डॉलीला आंघोळ घालायची. आंघोळ राहिली डॉली मॅडमची. चहा पिऊन आम्ही जाणार आहे महादेवाच्या मंदिरात. तसं आम्ही दर सोमवारी जातो इथं राहायला आल्यापासून, कारण मंदिर आमच्यापासून जवळ आहे ना. फायनली आम्हाला नंबर आला आणि आम्ही आलो. नाही हाय मित्रांनो, हा बघा आता आम्ही देवळात गेलो होतो. देवळातून आलो. मोनिकाची भाकरी बनवत्या. ही बघा, हो बघा भाकरी बटाटा बनवलाय. ही उपवासाची भाकरी. मोनिकाची बघा कुकिंग केक झाली, कुकिंग झाली. हो तुम्ही साहेब लय मोठे माणसं. आणि ये दिखाता है आपको, ये देखिए. ये बघा चिप्स आणलेला है. अभी हम लोग टीवी देख रहे हैं. जरा खाना पीना खाएंगे, जेवणार बेवणार मस्त पैकी. एवढी मोठी मोठी मिरची ठेवली आणि एवढे छोटे छोटे मिरच्या बघून घेतल्या. हा तू मोठे मोठे खाना. मला भूक लागली, खूप भूक लागलेली आहे. मी बकासूर माणूस आहे, त्यामुळं मला सारखी भूक लागलेली असते. हे बघा, तिला नाहीत भूका लागत 4-4 दिवस. मला लागतच नाही भूका. मला पण भूक नाही लागली. 2 वाजायला काय खाल्लं नाही उपवासाचं. त्यांनी आल्याला चिकवर ताव मारलाय चांगला. बरोबर आहे, भूक लागल्यावर खायला नको का? तुझ्याकडे काय उपाशी बसाव का आम्ही? नाही उपाशी नाही, काम करायला लागतं, जेवलं पाहिजे. चालतंय, ठीक आहे. तर मित्रांनो हे बघा जेवण चाललंय आमचं. उपवास कसे आहे शे. आणि
पण आता खाणार आहे हे चिप्स बटाटा आणि याच्यासोबत खाणार आहे भाकरी. तर चला मी खाते, मला भूक लागली. 2 वाजले बापरे भूक लागली. चला खाऊया. तर बघा वाजलीत 5:45 आणि आमचे साहेब उठलेत. तर मी फ्रेश झाली आताच. आम्ही पावडर बिवडर काय लावत नाही, क्रीम पावडर काय आम्हाला आवडत नाही, नुसतं तोंड धुवायचं बस. नाही लावत, तुम्हीच लावत असाल. त्यांची आई तर लय भारी लावते. इकडे बघा. सासूबाई ना माझी. तर बघा तुझी आहे तुमची ना माझी सासू. माझी सासू अशी लावती. आता नाही. ऍक्टिंग दाखवून. बरं. तर बघा आता साहेबांना चहा करून द्यायचा आणि उपवास सोडण्यासाठी मस्तपैकी काहीतरी टेस्टी बनणार जेवण मी बनवणार आहे. तर बघत राहा. आणि साहेबांना आमच्या चहा देते. उठून बसलेत. बोला. मी सारखी बोलत असते यांच्या मागं. ब्लॉग मध्ये काय बोलत नाही. मी एकटीच बडबड बडबड करत असते. मी एकटीच बोलून कुठपर्यंत बोलायचं काय बोलत नाही. आणि असं बघा, आणि कॅमेरा नसला की असं काही चूक झाली की नुसते सापासारखा फणा काढून फुसफुस करत असते सारखं. आणि असं कॅमेरा समोर नाही येणार बोलता. असं आहे. तर या मित्रांनो उपवास सोडतोय. एवढी भूक लागली. 10:30 वाजले. तर जेवायला बघा काय काय दाखव. एवढं कॅमेरामॅन दाखव. निम्म जेवण होत आलं कळलं. कांद्याची पात बनवली. ह्याच्यात पनीर बनवलं, कोशिंबीर, पापड, लोणचं 2च फळे आणलेल्या आणि भात. आमचं साहेब बघा किती फास्ट जेवतात. या जेवायला. त्यांना भूक सहन होत नाही. फास्ट जेवायला. तर तुम्हाला माझा आजचा सोमवार, श्रावणातला पहिला सोमवार स्पेशल ब्लॉग कसा वाटला ते सांगा. काही चूक मिस्टेक झाले माफ करा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय. गुड नाईट. टेक केअर. बाय बाय.